प्रकाश महाजन यांनी शिवसेनेमध्ये अपक्षप्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अपक्षप्रवेश पार पडला। महाजन यांचं काम जवळून पाहिलं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। तर महाजन यांनी पदाचा कधीही मोठेपणा केला नाही। प्रकाश महाजन यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। अरे पहा, मला काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ती काळजी करत होते। त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते। मी त्यांना म्हणलं मला तुमच्या सोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि ते हिंदुत्ववादी आहेत। प्रकाश महाजनजींचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो। मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे। त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पदं होती, प्रवक्ते होते, उपनेते होते, परंतु त्यांनी कधी पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते उत्कृष्ट वक्ते आहेत, प्रवक्ते आहेत। अंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार आहे, तर उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टाने परवानगी दिली। पोलीस संरक्षणामध्ये अंदेकर कुटुंब आता अर्ज भरणारे, तर अंदेकर कुटुंब जेलमधून निवडणूक लढवणार आहे। तर या निवडणुकीकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागेल। अंदेकर कुटुंब जेलमध्ये, मात्र आता ते जेलमधूनच निवडणूक लढवणार आहे। कोर्टाने सुद्धा या संदर्भात परवानगी दिलेली आहे। पोलीस संरक्षणामध्ये अंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अमोल, खरं तर अंदेकर कुटुंबाचा आता निवडणूक लढण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। पुणे न्यायालयाकडून तशा पद्धतीची परवानगी देण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे पोलीस बंदोबस्तामध्ये एस्कॉट व्हॅनसह ते मतदान उमेदवारी अर्ज आहे तो भरण्यासाठी जाऊ शकतात। आपण पाहतोय की अंदेकर कुटुंबापैकी बंडू अंदेकर, सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर हे तिघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशा पद्धतीची चर्चा होती। तशी तयारी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली आहे। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांना खरं तर निवडणूक लढायची आहे आणि त्या अनुषंगानं अंदेकर कुटुंबाकडून ही तयारी सुरू झालेली आहे। प्रत्यक्षात ज्यावेळेस अर्ज भरण्याचे वेळ येईल त्यावेळेसचं नेमकं चित्र काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे, कारण पुण्यामध्ये जिथं अंदेकर कुटुंबाचं वर्चस्व आहे तिथं कोमकर कुटुंबाचं सुद्धा वर्चस्व आहे आणि अंदेकर विरुद्ध कोमकर हा वाद आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये अंदेकर कुटुंब हे उमेदवारी अर्ज भरू शकतं, याला न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। ठीक आहे अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।